संपन्न झालेल्या मॅच मध्ये सामन्याचे मानकरी ठरले ते मॅन फ्रॉम मुसळगाव सिन्नर लॉयन्स संघाचे स्टार खेळाडू गणेश दिघे हे ठरताय मॅन ऑफ द मॅच. त्यांचं कौतुक, अभिनंदन. दाफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा. गोलंदाज आलेत के आलेत बॉलिंग ट्रॅकवर व्हीआयपी डॅश एंड कडनं. श्रीकांत खाडे खेळताय 7 धावांवर, तर दुसऱ्या बाजूला सुनील गोसावी खेळताय 6 बॉल मध्ये 11 धावांवर. ही लढत असेल, हे बॅटल असेल के विरुद्ध सुनील गोसावी. ओ कट केलाय कव्हर क्षेत्रामध्ये बिटवीन द गॅप खेळून काढलाय. डीप मध्ये चेंडू जातोय, सीमा रेषेजवळ चेंडूला अडवलंय, रिटर्न केलाय. मात्र फेकी येईपर्यंत विकेट किपरच्या दिशेने अगदी वेगानं 2 धावा देखील मैदानाच्या आतमध्ये पडून पूर्ण केले जात आहे. दाफलक या 2 धावांच्या मदतीनं 20 मराठा वॉरियर्स विरुद्ध कळवण 11 ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. आजच्या दिवसभरातला हा 3रा सामना. चांगला बॉल ऑफ स्टंपवर चेंडूला पिच केलंय. लाईन अँड लेंथ अप्रतिम बघायला मिळते के कडनं. श्रीकांत खाडे ऑन अ स्ट्राईक. इथे मात्र बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे मात्र विकेटच्या फारच बाहेर. आउटसाइड द ऑफ स्टंप. इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव, एक अवंतर धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. 21 धावा. इथे पावलांचा वापर अगदी स्टेप आउट होत असताना अगदी उंचावरनं अगदी हवाई फायर करण्याचा प्रयत्न होता, मात्र दूर पर्यंत बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल. ओ सरळ बॅटने फुल फेस ऑफ द बॅट, अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॅक टू द बॉलर. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह या पद्धतीचा फटका. श्रीकांत खाडे यांच्या बॅट मध्ये सिंगल आली आहे. अगदी नॉन स्ट्रायकिंग एंडच्या विकेटला हिट करताय बॉल. दाफलक 22. आता मात्र गोसावी साहेबांच्या विरुद्ध के हा संघर्ष देखील बघण्यालायक असेल. या षटकातील शेवटचे 2 बॉल शिल्लक. के विरुद्ध गोसावी. हो चांगला फटका. इथे पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, तिथे आहे आणि चेंडूला तिथे अडवलाय अगदी सीमा रेषेजवळ. चांगली फटकेबाजी या दोघाही बॅटर कडनं बघायला मिळते. सलामी जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभी आहे. एक ड्रीम स्टार्ट बघायला मिळतो, एक चांगली भागीदारी, एक चांगलं पार्टनरशिप बिल्डअप केलं जातंय.